नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, नुकतेच लोकसभा निवडणूक पार पडलेली आहे। संपूर्ण देशातील नागरिकांनी पुढील 5 वर्षासाठी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि जिल्ह्याच्या खासदाराची निवड केलेली आहे। मित्रांनो, या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघात किती उमेदवार निवडणूक लढत होते, त्यातील कोणत्या उमेदवाराला तुमच्या गावातून कोणत्या बूथवरून किती मतदान झाले याची माहिती पाहण्याची देखील बऱ्याच नागरिकांना अपेक्षा आहे। आणि हीच माहिती आपल्या मोबाईलवरून कशी पाहायची, याचा PDF आपल्या मोबाईलमध्ये कसा डाउनलोड करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, तुमच्या गावातील कोणत्या बूथवरून कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळाले याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, ही माहिती तुमच्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। ब्राउझरच्या सर्च बारमध्ये इलेक्शन रिझल्ट फॉर्म 20 असं तुम्हाला टाईप करायचं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने इलेक्शन रिझल्ट फॉर्म 20 टाईप करून झाल्याच्या नंतर सर्च करायचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हे टाईप करता येत नसेल तर याची थेट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता। मित्रांनो, या पेजवरती आल्यानंतर इथे पाहू शकता 2 नंबरला तुमच्यासमोर ऑप्शन येईल। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये हे ऑप्शन कुठेही येऊ, मात्र ह्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। चीफ इलेक्टरल ऑफिसर महाराष्ट्र हे ऑप्शन जिथे दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं ऑप्शन तुमच्यासमोर दिसून येईल। मित्रांनो, या ठिकाणी पहा पोलिंग बूथ वाईज रिझल्ट फॉर्म 20 अशा पद्धतीची माहिती तुमच्यासमोर येईल आणि खाली सिलेक्ट इलेक्शन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला कोणत्या वर्षीच्या इलेक्शनची माहिती पाहिजे आहे, कोणता PDF तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। मित्रांनो, लोकसभा इलेक्शन 2009 ते लोकसभा इलेक्शन 2019 पर्यंतचीच माहिती इथे तुम्हाला दिसून येईल। लवकरच लोकसभा इलेक्शन 2024चं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी जोडलं जाईल। मित्रांनो, ते ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करून तो PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, लोकसभा इलेक्शन 2019चं मी तुम्हाला सध्या डाउनलोड करून दाखवतो। मित्रांनो, तुम्हाला कोणत्या इलेक्शनची माहिती पाहिजे आहे हे सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर इथे पाहू शकता समोर पुन्हा एक ऑप्शन येईल सिलेक्ट PC, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी राज्यातील संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची लिस्ट येईल, त्यामध्ये तुमचा मतदारसंघ कोणता आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुमचा मतदारसंघ निवडून घेतल्याच्या नंतर परत तुमच्या समोर अशा पद्धतीचं ऑप्शन येईल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा विधानसभा मतदारसंघ सिलेक्ट करायचा आहे। मित्रांनो, विधानसभा मतदारसंघ सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या समोर PDF डाउनलोडचं ऑप्शन येईल। तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता तुमच्या समोर एक PDF डाउनलोड होऊन येईल आणि मित्रांनो, याच PDF मध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमच्या लोकसभा मतदारसंघातून जेवढे उमेदवार निवडणूक लढत होते त्या संपूर्ण उमेदवारांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता या साईडला पोलिंग स्टेशन नंबर दिलेले आहेत, म्हणजेच बूथ क्रमांक दिलेले आहेत। जो तुमच्या गावचा बूथ क्रमांक असेल त्या बूथ क्रमांकाच्या समोर जे मतदान दिलेलं आहे, ज्या उमेदवाराच्या खालच्या लाईनला मतदान दिलेलं आहे हे तुम्हाला पाहायचं आहे। उदाहरणार्थ मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दाखवतो। पाहू शकता मित्रांनो, 2019ला बीड जिल्ह्याची जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीचा मी हा PDF डाउनलोड करून घेतलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता प्रीतम गोपीनाथ मुंडे हे उमेदवाराचं नाव आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे पोलिंग बूथ नंबर आहेत। आता 1 नंबरच्या बूथवरून ज्या कोणत्या गावचं हे 1 नंबरचं बूथ असेल त्या बूथवरून प्रीतम गोपीनाथ मुंडे यांना 193 मतं मिळालेले होते। त्यानंतर बजरंग मनोहर सोनवणे यांना 106 मतं मिळालेले होते। अशोक भागोजी थोरात यांना 1 नंबरच्या बूथवरून एकही मतदान मिळालेलं नाही। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या मतदारसंघातली लिस्ट पाहू शकता। तुमच्या गावातील बूथ क्रमांकाच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळाले हे पाहता येईल। तर मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भातली महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।